नगरपालिका निवडणूक प्रचाराची रंगत आता वाढलेली आहे. सर्वच उमेदवार डोर टू डोर प्रचारावर भर देताना दिसत आहेत. गडचिरोली नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून प्राचार्य कविता पोरेड्डीवार रिंगणात आहेत. त्या माझ्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल? काँग्रेसकडून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहात. तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचतात. कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढत आहात? सर्वप्रथम मला असं वाटतं सगळ्यात आधी भर द्यायला पाहिजे ते स्वच्छतेवर. जिथे रस्त्याच्या कडेला नाल्या तुंबलेल्या दिसत आहेत, सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, रस्ते उखडलेले आहेत. मला वाटते ह्या खूप बेसिक गरजा आहे, मूलभूत गरजा आहे की याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने माझा भर सगळ्यात नंबर 1 वर अजेंडा तोच असणार आहे. कारण आरोग्य नागरिकांचं धोक्यात आलेलं दिसतंय आणि म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता डोर टू डोर प्रचार तुम्ही गडचिरोली शहरामध्ये फिरत आहात. काय अशा समस्या जाणवत आहेत? त्या समस्या गडचिरोली नगर परिषद बघितलं तर गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. भाजपच्या नगराध्यक्ष होत्या. अशा कोणत्या समस्या ज्या भाजपने पूर्ण केलेल्या नाही, खोटं आश्वासन दिलं किंवा असं तुम्हाला त्या प्रामुख्याने कराव्या वाटतात? भूमिगत गटार योजना, इतके मोठं अनुदान मिळूनही ती योजना अजून थंड बसत्यात आहे. त्याचप्रमाणे आमच्या इथे गटर लाईन होऊन कितीतरी दिवस झाले, त्याची जोडणी झालेली नाही. या पैशांचा निव्वळ चुराडा झालेला आहे. म्हणजे इतके तुमचे आमचे पैसे कराचे नेमके गेले कुठे, याला जबाबदार कोण? आणि म्हणून यासाठी मला असं वाटतं सत्ता बदलण्याची गरज आहे, जी गोष्ट आम्ही निश्चितपणे करू. सुरेश सावकार पोरेडीवार, गडचिरोली नगरपालिकेची ज्या 1985 ला जेव्हा स्थापना झाली तेव्हा प्रथम नगराध्यक्ष म्हणून तुमचे पती या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले. त्यापूर्वी गडचिरोली ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच सुद्धा तुमचे पती सुरेश सावकार पोरेडीवार होते. काय सांगाल? तुमचा सावकार घराणा किंवा तुमचा घराणा गडचिरोली शहरकरांच्या परिचित आहे, याचा कितपत फायदा होऊ शकतो? निश्चितपणे फायदा होईल, कारण त्यांची कारकीर्द जवळपास 20-1 वर्षांची राहिली. त्या कारकिर्दीत गडचिरोलीचा जो काय विकास झाला तो झाला. मी कालच विसापूरला जाऊन आली. तिथे नागरिक सांगत होते की आमच्याकडे नाल्या वगैरे आहेत मॅडम, त्या त्यावेळच्याच आहेत, याच्यानंतरच्या नाल्यांचे बांधकाम झालेले नाहीत. आणि त्यांच्या कारकिर्दीत कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही. आणि त्याचा निश्चितपणे फायदा होईल, कारण एक स्वच्छ सरकार या शहरात यापूर्वी सगळ्यांनी पाहिलंय. त्याचा फायदा मला निश्चित होईल. लोकांना माहिती आहे की काँग्रेसचं सरकार स्वच्छ कारभार करतं. गडचिरोली शहरात जसं भूमिगत गटार योजनेचं आपण बोललात, अशा अनेक ठिकाणी ओपन स्पेस आहे, अडगळीत पडलेल्या ओपन स्पेस मध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलांना विरंगुळ्याचे साधनं नाही किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, गटार योजनेमुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. या गोष्टींकडे कसे बघता? लोक काय सांगतात याबद्दल? हो, निश्चितपणे. कारण ओपन स्पेस नाही, मुलांना फिरायला जॉगिंग ट्रॅक नाही किंवा कुठले खूप साऱ्या गोष्टी आहे की म्हाताऱ्या माणसांना फिरायला म्हणजे सोयीचे रस्ते नाहीत. कारण रस्त्यावर फिरताना बायपास रोड पण नाहीये की जेणेकरून मोठी मोठी अवजड वाहनं रस्त्यावरून जातात. तर या गोष्टींसाठी निश्चितपणे आपल्या गडचिरोली शहरामध्ये काहीतरी करण्याची गरज आहे या लोकांसाठी. कारण रस्त्यावरून जाताना एक वाहतुकीला अडथळा होतो. आपले म्हातारी माणसं रस्त्यावर चालताना. तर त्यासाठी निश्चितपणे ट्रॅक वगैरे बनवण्याची गरज आहेच आहे. ओपन स्पेस मेंटेन झाले पाहिजे. ओपन स्पेस, हिरवळ सगळीकडे राहिली पाहिजे. शहर सुंदर झालेलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. गडचिरोली आता निवडणुकीचे चित्र जर बघितल्यास भाजपचा उमेदवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार आणि काँग्रेस, एकूणच त्रिशंकू स्थिती आहे. तर तुम्हाला नेमकं काय वाटते? तुमची फाईट जी आहे भाजपच्या उमेदवाराशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराशी? मला वाटते भाजप बरोबर आमची फाईट आहे, कारण मागे सत्तेत तेच होते आणि त्यांचा भर असणार आहे धनशक्तीवर. आणि त्यामुळे आमच्यासोबत जनशक्ती आहे, त्यांच्यासोबत धनशक्ती आहे, लोकांचा विश्वास आहे. आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा ते म्हणतात आहे, बोलून दाखवतात आहे की पूर्वीचं सरकार खरोखर चांगलं होतं. आता या 5-10 वर्षात शहर नुसतं बकाल झालेलं आहे. नगर परिषदेतला खर्च कुठे गेला आम्हाला माहिती नाही. रस्त्याचे कामं केले तर रस्ते उखडलेले आहेत. गटारांची कामं केली तर पाणी तुंबलेलं आहे. म्हणजे कुठलंच काम व्यवस्थितरित्या झालेलं नाहीये. त्यामुळे मला तरी वाटते आज आमचं लढाई आहे ती भाजप बरोबर आहे.
मॅडम तुम्ही म्हटलात त्यांच्याकडे धनशक्ती आहे तर माझ्याकडे जनशक्ती आहे. कितपत वाटतो तुम्हाला विजयाचा विश्वास? 100% विश्वास वाटतो. कारण लोक सोबत आहे. शेवटी मतपरिवर्तन हाच एक महत्वाचा मुद्दा आहे. धनशक्ती लोकांचं मत बदलू शकणार नाही याचा मला विश्वास आहे. नक्कीच माझी फाईट ही भाजपच्या उमेदवारासोबत आहे आणि भाजपकडे धनशक्ती आहे, माझ्याकडे मात्र जनशक्ती आहे. त्यामुळे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माझाच विजय होईल. जनशक्ती माझ्या बाजूला राहील आणि आपण निवडून आल्यानंतर गडचिरोली शहराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करू. गडचिरोली शहरातील रेंगाळलेले प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, ओपन स्पेसचा असेल, भूमिगत गटार योजनेचा असेल, असे प्रामुख्याने प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास प्राचार्य कविता पोरडीवार यांनी व्यक्त केला आहे. मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.